जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। मध्य पूर्वेतील युद्धाचे पडसाद आता थेट पुणे शहरात उमटताना दिसत आहे। इराण आणि इस्रायल संघर्षामुळे गॅस पुरवठा कमी झाल्याने पुण्यातील हॉटेल व्यवसाय आणि छोट्या उद्योगांना मोठा फटका बसलाय। घरगुती सिलेंडर मिळणंही कठीण झालं असून चाकण परिसरात सिलेंडरचा काळा बाजार तब्बल 10,000 रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। या संकटामुळे शहरातील 18 गॅस स्मशानभूमी बंद करण्याची वेळ आलेली आहे। दरम्यान पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून या गॅस दाहिन्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र गॅस पुरवठा कमी असल्यानं पर्यायी उपाययोजना कराव्या लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पिंपरी चिंचवडमध्येही वातावरण तापलं आहे। फुगेवाडी येथे प्रस्तावित अर्बन स्ट्रीट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता। विकासाच्या नावाखाली प्रकल्प जबरदस्तीने लादला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चक्का जामचा इशाराही दिला आहे। दरम्यान कोथरूड परिसरातील पानशेत पूरग्रस्तांना अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यताप्राप्त 68व्या महाराष्ट्र केसरी 2025-26 या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण केले आणि मानाच्या गदेचं पूजनही केलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आयोजक रामकृष्ण सातव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। अपघाताची बातमी। पुणे अहिल्यानगर हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नागरिकांसाठी मनपाचा नवा उपक्रम। आता पुणेकरांना QR कोड स्कॅन करून शहरातील विकास कामांसाठी थेट सूचना देण्यात येणार आहेत। वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांनी ही नवी मोहीम सुरू केली आहे। शहरात लेझर स्पीड कॅमेरे बसवण्यात आले असून वेग मर्यादा ओलांडण्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवर टोल फ्री माफीचा प्रस्ताव चर्चेत आला आहे। 32 तासांच्या वाहतूक कोंडीत सुमारे 5 कोटी रुपयांची टोल वसुली झाल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे हलक्या वाहनांना टोल माफी देण्याची मागणी पुढे आलेली आहे। परीक्षेशी संबंधित मोठी बातमी। SSC गणित प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। सध्या इतकंच। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।